राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापुरातील सेवालय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांच्या सहकार्याने पत्रकार बांधवांसाठी दिनांक 12, 13, 14 जून 2026 या 3 दिवसात रेल्वे मैदान सोलापूर येथे लोकनाथ मीडिया चषक 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील पत्रकार बांधवांसाठी एक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे। त्या स्पर्धेचं नाव लोकनाथ मीडिया चषक 2026 असं नाव त्याला दिले आहे। 12, 13, 14 आणि या 3 दिवसात रेल्वे ग्राउंड सोलापूर येथे या स्पर्धा होणार आहेत। या स्पर्धेसाठी सोलापुरातील 10 संघांनी सहभाग नोंदवला असून या स्पर्धेच्या लोगोचं अनावरण आज शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख माननीय मनीषजी काळजे सर, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमजी किरगोडे सर, डिजिटल मीडियाचे संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार बाबरजी आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार माननीय किरणजी बनसोडे सर यांच्या प्रमुख उपस्थित होत आहेत। मी सर्व खेळाडूंचं मनापासून स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी लोगोचं अनावरण करू। या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण गुरुवारी सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात दिमाखात पार पडले। यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम केलगुडे, सेवालय फाउंडेशनचे प्रमुख मनीष काळजे, डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार बाबर, पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती। सोलापुरात होत असलेल्या लोकनाथ मीडिया स्पर्धेत लोकमत, संचार, दिव्य मराठी, सकाळ, तरुण भारत संवाद, डिजिटल मीडिया, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघ, मेट्रो सोलापूर या संघांनी सहभाग नोंदविला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। लोकनाथ मीडिया चषक हा त्याचाच एक भाग असल्याचे काळजे यांनी सांगितले। एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण वर्षभर अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेण्याचे आवाहन सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी वाढदिवसाच्या दिनी केलं। त्यानंतर आम्ही संपूर्ण वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम घेतोय। त्याचाच एक भाग म्हणून आपल्या पत्रकार बांधवांसाठी जी क्रिकेट स्पर्धा ही अनेक वर्षापासून या ठिकाणी होते, यावर्षी मात्र त्याला थोडंसं वेगळं रूप देऊन येथे लोकनाथ मीडिया चषक या नावाने क्रिकेट स्पर्धा यावर्षी भरवण्यात आलेली आहे। सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी, क्रिकेट टीम सर्व पत्रकार बांधवांची त्या ठिकाणी स्पर्धेत भाग घेते आणि त्या पत्रकारांच्या या मीडिया चषकला सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांना देखील या कार्यक्रमासंदर्भात आम्ही माहिती दिलेली आहे। आज हा कार्यक्रम घेत असताना, स्पर्धेचं नियोजन करत असताना सर्व पत्रकार बांधवांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला सपोर्ट केला। खरं तर क्रिकेट स्पर्धा ह्या झाल्या पाहिजे। ठाण्यामध्ये देखील सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनाथ चषक हे ठाण्यामध्ये झालं, त्यानंतर सोलापूरमध्ये होतंय। त्याचा आम्हाला एक शिवसैनिक म्हणून आनंद आहे, अभिमान आहे। ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं, अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये ही स्पर्धा पार पडेल नक्कीच। आणि पत्रकार बांधवांना मी या क्रिकेट स्पर्धेकरिता आणि जे जिंकणार आहेत, ज्यांची जिंकण्याची अपेक्षा आहे, आशा आहे, अशा सर्वांनाच मी शुभेच्छा देतो। त्या लोगोचं अनावरण इथे झालं। या वेगळ्यासाठी आपले शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या माध्यमातून झाली। गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय की हा मीडिया चषक एक गरजेचा आणि गुणवत्तापूर्ण कसा होईल यासाठी मनीष अण्णांचं धडपड सुरू आहे। प्रत्येक ठिकाणी ते स्वतःहून तिथे उपस्थित राहून त्या ट्रॉफी असतील, टी शर्ट असतील, ते क्वालिटी कशी असेल त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत। एक वेगळा नूतन भविष्याची असा हा मीडिया चषक व्हावा असे त्यांचा प्रयत्न आहे आणि त्या अनुषंगानं जवळजवळ मोठी तयारी आपण केलेली आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला एक उत्साहाचं वातावरण, या खेळीमेळीच्या वातावरणात हा चषक आपल्याला खेळता येणार आहे। त्यांच्या माध्यमातून
खूप चांगला आपल्याला एक संधी मिळालेली आहे आणि याबद्दल मी मनीषांना काळजे यांचं आभार मानतो. यापुढेही आपलं सहकार्य असेच राहो अशी विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमानिमित्त आमचे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमबाबू खेळकुटे, त्याचबरोबर मीडिया आपल्या असोसिएशनचे विजयकुमारजी बाबर आणि आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात याबद्दल आपण सर्वांचं आभार मानतो.